सहकारी साखर कारखान्यांनी महाराष्ट्रात सक्षम उद्योग आणि समाजाभिमुख चळवळ निर्माण केली। 60 वर्षांचा इतिहास असलेला हा उद्योग आज एका निर्णायक वळणावर उभा आहे। आज महाराष्ट्रातले अनेक सहकारी साखर कारखाने अस्तित्वासाठी झगडताना दिसतायत। महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांना 60 वर्षांची समृद्ध परंपरा आहे। साखरेतून महाराष्ट्राला सुमारे 2200 कोटी रुपयांचा महसूल मिळतो, तर एका साखर कारखान्यामुळे सुमारे 5000 माणसांना रोजगार मिळतो। राज्यातला सहकारी साखर उद्योग हा केवळ उद्योगापुरता मर्यादित नसून ती एक चळवळ आहे। या चळवळीतून औद्योगिक विकासाबरोबरच महाराष्ट्राला सामाजिक आणि राजकीय नेतृत्वही प्राप्त झालं। मात्र महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांना सध्या बिकट परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय। कारखान्यांच्या गाळप परवान्यापासून साखर विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सरकारी नियंत्रण असतं। त्यामुळे खासगी कारखाना चालवण्यासाठी असलेली मोकळीक सहकारी कारखाना चालवताना असेलच असं नाही। आज अनेक सहकारी साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या परावलंबी आहेत, तर अनेक साखर कारखान्यांना घरघर लागल्याचं चित्र आहे। साखरेवरची निर्यात बंदी, निश्चित अशा साखर धोरणाचा अभाव, राजकीय हितसंबंधांचा परिणाम अशी अनेक कारणं यामागे आहेत। दुसरीकडे सहकारी साखर कारखान्यांची आयकर थकबाकी वाढत चालली आहे। त्यांच्यापुढे खासगी कारखान्यांची वाढती स्पर्धाही आहेच। या पार्श्वभूमीवर सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यपद्धतीत आणि धोरणात बदल झाला तरच परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे। सहकारी साखर कारखान्यांची सद्यस्थिती, समस्या आणि संभाव्य उपाय याविषयी चर्चा करण्यासाठी साताऱ्याच्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत। भोसलेजी नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांची, विशेषतः सहकारी साखर कारखान्यांची आजची स्थिती काय आहे? 2012 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून आपण साजरं करतोय। योगायोगानं महाराष्ट्राचे शिल्पकार आणि ज्यांच्या दूरदर्शी धोरणामुळं, मूलभूत धोरणांच्यामुळं महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ रुजली, वाढली, समृद्ध झाली, त्या यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे। महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखानदारीच्या संदर्भामध्ये बोलत असताना महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखानदारीनं साखर उत्पादनामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये जो काही वाटा उचललेला आहे, कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, त्याचा प्रथमतः आपल्याला विचार करावा लागेल। गेल्या अनेक वर्षापासून साखर उत्पादनामध्ये सहकारी क्षेत्राचा वाटा हा 95% होता, तर खाजगी क्षेत्राचा 5% होता। गळीत हंगामातली परिस्थिती जर आपण पाहिली तर सहकारातले 119 कारखाने आणि खाजगी 51 कारखाने अशा 170 कारखान्यांनी 771 लाख मेट्रिक टन ऊसाचं गळीत केलं आणि 89 लाख टन साखरेचं उत्पादन गत हंगामामध्ये केलं। जे 95 आणि असं 5 असं जे प्रमाण होतं ते सहकार्याचं 95 वरनं गेल्या वर्षी प्रमाण 67% साखर उत्पादनावर आलेलं आहे, तर सहकार्य खाजगी कारखान्यांचं उत्पादन 5% वरनं 33% गेलेलं आहे। उद्या नवा हंगाम येऊ घातलेला आहे। या हंगामामध्ये सहकारातले जेमतेम 100 कारखाने चालतील, तर खाजगी मधले 55 ते 56 चालणार आहेत। मला किसनवीर साखर कारखाना, सहकारी साखर कारखाना जेव्हा तुम्ही ताब्यात घेतलात 8-9 वर्षापूर्वी, तेव्हा तो तोट्यात होता आणि 9 वर्षामध्ये तुम्ही अशा काही उपाययोजना केल्यात की तो फायद्यामध्ये आले। नेमक्या काय उपाययोजना केल्यात तुम्ही? आपण म्हणता ते खरं आहे की आमच्याकडे जेव्हा लोकांनी निवडणुकीच्या माध्यमातून व्यवस्थापन सोपवलं तेव्हा किसनवीर कारखाना आजारी होता, अडचणीत होता, अनेक समस्या होत्या, संकट होती, आव्हानं होती। पण या संकटांना, आव्हानांना संकट न समजता आम्ही ती एक संधी आहे हे जाणलं, हेरलं आणि त्या दिशेने आम्ही पावलं टाकण्याचा प्रयत्न केला। काय काय नेमक्या समस्या आहेत आणि त्या प्राधान्यक्रमानं कशा सोडवल्या पाहिजेत याचा आम्ही पहिला विचार केला। आम्ही स्वतःला आर्थिक अनुशासन लागू करून घेण्याचा प्रयत्न केला। अनाठायी होणाऱ्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला। केवळ साखरेचं उत्पादन करून कारखानदारी किफायतशीर होऊ शकते का, तर त्याचं असं नाही असं उत्तर असल्यामुळं आम्ही अनेक उपपदार्थांच्या निर्मितीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, ज्याचा परिणाम म्हणून आमच्याकडे 30,000 लिटर प्रति दिवस इंडस्ट्रियल अल्कोहोल निर्माण करणारी आसवणी होती। आम्ही आणखी एक नवी आसवणी त्या ठिकाणी उभी केली आणि 30,000 वरनं 60,000 लिटर दैनंदिन क्षमता आसवणीची निर्माण केली। गेल्या वर्षी आम्ही ती 60,000 वरनं दैनंदिन 1 लाख लिटर इंडस्ट्रियल अल्कोहोल निर्माण करायला गेल्या वर्षीपासून सुरुवात केली। 20,000 लिटरचा ENA प्रोजेक्ट आमच्याकडे सुरू आहे। 20,000 लिटरचं इथेनॉलचं प्रोजेक्ट आमच्याकडे सुरू आहे। बायोकल्चर लॅबोरेटरी, जीवाणू संवर्धन करणारी प्रयोगशाळा आम्ही आमच्या इथं सुरू केलेलं आहे।
शेतीमध्ये चांगल्या दर्जाचं गांडूळ खत उपलब्ध व्हावं म्हणून दर महिना 250 मेट्रिक टन गांडूळ खत उत्पादन करणारं युनिट त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर समृद्धीकरण केलेलं खत किंवा एनरिच सुपर कंपोस्ट तेही मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करून शेतकऱ्यांना आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. त्याचे परिणाम असे झाले की रासायनिक खताच्या वापरामध्ये 25 ते 30% बचत झाली, शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं, रिकव्हरी वाढली, दर्जा वाढला. हा अनुभव आम्हाला सगळ्यांना आलेला आहे. हे तुम्ही एक सक्सेस स्टोरी सांगताय तुमच्या भुईंच्या कारखान्याची. अनेक सहकारी साखर कारखाने आपण पाहतोय की तोट्यात आहेत. नेमकं काय चुकतंय त्यांचं? मला आणखी काही गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतील की हे सारं करत असताना बगॅसपासून वीज निर्मिती करण्याचा धोरणात्मक निर्णय आम्ही घेतला आणि गेल्या वर्षी 115 कोटी रुपये गुंतवणुकीचा 22 मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प आम्ही प्रत्यक्षात कार्यान्वित केला. आपण सर्वजण पर्यावरणाचं बोलतो. आम्ही कारखान्यामध्ये 8 ग्रीन हाऊसेस उभे केलेले आहेत, नक्षत्रवन उभं केलेलं आहे, 1000 आंबे लावलेले आहेत, 1000 आवळा लावलेला आहे, 1000 सीताफळ लावलेले आहे, 1000 चिंच लावलेली आहे, 3000 पेरू लावलेले आहेत, 5000 बांबू लावले आहेत. इस्रायलची नवी टेक्निक जी आलेली आहे ज्याला सघन लागवड म्हणतात किंवा अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटेशन करतात, ते गेल्या 2 वर्षामध्ये जवळपास 4 एकरमध्ये 2500-2600 आंबे लावलेत. अशा प्रकारे ते 18 ते 20,000 फळझाडं लावलेली आहेत. आम्ही केवळ झाडं लावली असं नाही मी दावा करणार, तर आम्ही हे लावलेलं प्रत्येक झाड जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या मुलाखतीतून इतर सहकारी साखर कारखान्याचे जे संचालक आहेत त्यांना मार्गदर्शन व्हावं अशी सुद्धा इच्छा आहे. नेमकं काय चुकतंय इतरांचं? मी इतरांचे दोष जाणवणार, त्याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही. मुळामध्ये प्रत्येक कारखान्याची मूलभूत परिस्थिती काय हे आपण समजावून घेतले पाहिजे. प्रत्येकाच्या जमेच्या बाजू काय आहेत आणि कमजोर बाजू काय आहेत हे समजावून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. सरसकट एकच औषध किंवा सरसकट एकच मलमपट्टी असं करून कारखान्यांची परिस्थिती सुधारेल असं मला वाटत नाही. प्रत्येकाची परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, कच्च्या मालाची उपलब्धता, आर्थिक पाठबळ या साऱ्या गोष्टी भिन्न भिन्न आहेत. खाजगी साखर कारखान्यांचं आव्हान तुम्ही पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की ती संख्या 5 वरून 55 वर जाते. तर त्यांच्याशी तोंड देण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांनी काय करावं, कसं तोंड द्यावं? खाजगी कारखानदारीनं सहकारासमोर एक आव्हान उभं केलंय हे नाकारून चालणार नाही. मात्र गेल्या अनेक वर्षामध्ये सहकारातल्या अनेक लोकांनी परिश्रमपूर्वक कारखाने चांगलेही चालवल्याचे अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. मला असं वाटतं की सहकारातल्या धुरीणांनी, कर्त्या लोकांनी खाजगी क्षेत्राचं हे आव्हान स्वीकारलं पाहिजे. आमच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या आम्हाला बदल केले पाहिजेत. कॉर्पोरेट कॉपरेटिव्ह हा एक नवा संकल्पना सहकारामध्ये रुजवण्याची गरज आहे. आर्थिक व्यवस्थापन असेल, उत्पादनाच्या खर्चामध्ये काटकसर करण्याचा विषय असेल, उपपदार्थांची निर्मिती करण्याचा विषय असेल, या साऱ्या गोष्टींच्याकडे आम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल आणि खाजगी क्षेत्राचं हे आव्हान आम्हाला थोपवावं लागेल. कारण सहकार जगला तर सामान्य माणूस, कष्टकरी शेतकरी जगणार आहे. त्याची गरज आहे. सामान्य माणसाला सहकाराची गरज आहे. केंद्राचं जे नवं सहकारी धोरण येऊ घातलेलं आहे त्याचा सहकारी साखर कारखाना केंद्राचा नवा सहकार कायदा येऊ घातलाय हे खरं आहे. मंत्रिमंडळानं मान्यता दिलेली आहे, पार्लमेंटनं मान्यता दिलेली आहे, तशी घटना दुरुस्ती झालेली आहे आणि फेब्रुवारी 2013 पासून हा नवा कायदा लागू होण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने एक समिती गठीत केलेली आहे आणि ही कमिटी या कायद्याची अंमलबजावणी करताना व्यावहारिक पातळीवर नेमक्या काय अडचणी येणार आहेत याचा अभ्यास करते. मला असं वाटतं की केंद्र शासनाची भूमिका सकारात्मक दिसते. व्यवस्थापनाला त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची जाणीव करून देण्याची भूमिका त्या कायद्यातून दिसते. पण प्रत्यक्षात जेव्हा त्याची अंमलबजावणी सुरू होईल तेव्हाच त्याचे परिणाम काय होणार आहेत याच्यावर भाष्य करणं उचित होईल असं मला वाटतं. सहकारातल्या निवडणुका खूप गाजतात. सहकारातल्या या ज्या सुधारणा होत आहेत त्यामध्ये निवडणुकामध्ये सुद्धा सुधारणा आहेत. त्यामुळे हे राजकारण सुधारायला मदत होईल सहकारातलं. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, महाराष्ट्रातले जे राजकीय धुरीण आहेत, राज्यकर्ते आहेत, याच्यातले मेजॉरिटी लोक, बहुतांश लोक एक पंचायत राज व्यवस्थेतनं तरी आलेत किंवा सहकारातनं तरी आलेले आहेत. त्यामुळं सहकारातनं येणारी माणसं वाईटच असतात किंवा केवळ राजकीयच असतात असं मानून आपल्याला चालणार नाही. तिथंही चांगली माणसं निश्चितपणानं आहेत. कायद्यानं सहकारातलं राजकारण संपेल का, तर त्याचं नाही असं उत्तर आहे. तिथं बसलेलं जी माणसं आहेत त्यांची मानसिकता काय, कामकाज करण्याची पद्धती काय, त्याच्यावर तिथलं राजकारण दुरुस्त होणं अवलंबून आहे असं मला वाटतं. सहकारातला जो साखर उत्पादन खर्च आहे आणि नफा याचं उत्पादन नेहमीच कसं बिघडतं? गेल्या 15 वर्षात ते जास्तच बिघडत चाललंय.
थोडी परिस्थिती आपण नीटपणानं समजावून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. सहकारी साखर कारखानदारी महाराष्ट्रामध्ये रुजली ते सरकारच्या मदतीमुळे रुजली हे मी नाकारणार नाही. पण गेल्या अनेक वर्षाचा अनुभव जर आपण पाहिला तर राज्य सरकारनं भागभांडवलाच्या रूपानं असेल, पॅकेजच्या रूपानं असेल, मदतीच्या रूपानं असेल, एक 2,000 कोटी रुपयाची गुंतवणूक सहकारी क्षेत्राच्या ऊर्जितावस्थेसाठी केलेली हे खरं आहे. पण या 2,000 कोटीच्या गुंतवणुकीमधून केंद्र आणि राज्य सरकारला सहकारी कारखानदारीच्या माध्यमातून जवळपास 3,000 ते 3,500 कोटी रुपये दरवर्षी कर रूपाने मिळतात. चित्र एक समोर असं जातं की राज्य सरकार केवळ साखर कारखानदारांची पाठराखण करतं, पण कररूपानं मिळणाऱ्या या पैशाकडे आमचं दुर्लक्ष होताना दिसतंय. दरवर्षी साखर कारखानदारीमधून उलाढाल किती होते याचा आम्ही कधीच विचार करताना दिसत नाही. या सहकारी कारखानदारीच्या माध्यमातून, मग ते साखरेच्या माध्यमातून असेल, ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून असेल, मध्यवर्गाच्या निर्मिती माध्यमातून असेल, अथवा अन्य उपपदार्थांच्या माध्यमातून असेल, 30,000 ते 35,000 कोटी रुपयाची उलाढाल ही दरवर्षी होत असते. या गोष्टींच्याकडून आपल्याला दुर्लक्ष करून नाही चालतं. आम्हाला एक नेहमी बातमी माध्यमातून वाचावी लागते बऱ्याचदा की साखर कडू झाली, स्वस्त महाग, याचं काय गणित आहे? मला 2 गोष्टी आपल्या निदर्शनाला आवर्जून आणायच्यात. एकूण जे साखर उत्पादित होते त्यातल्या जेमतेम 22 ते 25% साखर ही घरगुती वापरासाठी किंवा खाण्यासाठी जाते. उर्वरित साखर औद्योगिकरणासाठी जाते, फार्मास्युटिकल्सला जाते, थंड पेयासाठी जाते, कोल्ड्रिंकसाठी जाते, कॅडबरीजसाठी जाते, स्वीटसाठी जाते, मिठाईसाठी जाते. आणि अहो, भारतातल्या दर माणसे साखर खाण्याचं प्रमाण किती आहे? सेन्सस असं सांगतं, आकडेवारी अशी सांगते की माणसाला दरवर्षी 22 किलो साखर लागते. गणित केलं तर जेमतेम 60 ग्रॅम माणसाला रोज साखर लागते. आजच्या बाजारभावानं 30 रुपये किलोनं धरलं तरी 1 रुपये 80 पैसे साखरेसाठी लागतात. अगदी 40 रुपयानं धरलं तर 2 रुपये 40 पैसे साखरेसाठी लागतात. पण थोडेसे साखरेचे भाव वाढले किती गजब होतो. मला असं वाटतं की शेतात ऊस पिकवणारा शेतकरी, कारखान्यामध्ये काम करणारा कामगार, ऊस तोडणारा मजूर, वाहतूक करणारे कंत्राटदार, तिथले सप्लायर्स, तिथलं व्यवस्थापन, यांच्या वर्ष 1.5 वर्षाचे परिश्रम या सगळ्याच्या पाठीमागे आहेत. हाही कुठंतरी आपण विचार करण्याची गरज आहे. आणि आणखी एक गोष्ट आपण जाणून घेण्याची गरज आहे. आमच्या सरकारनं मदत केली, मला मान्य आहे, पण आज साखर धंद्यावर नियंत्रण कुणाचं आहे? आमच्या हातात काय आहे? इसेन्शियल कमोडिटी ऍक्टमध्ये साखरेचा समावेश होतो. कुठल्या महिन्यात किती साखर विकायची, किती दिवसात विकायची, हार्प रिलीज मेकॅनिझमनुसार कोटा आम्हाला विकतो, त्यानुसार साखर विकावी लागते. बाजारात भाव वाढले म्हणून मी माझ्या गोडाऊनमधली साखर गेले आणि बाजारात विकलो आणि पैसे मिळवले, असं होत नाही. आणि हेही आपण कधीतरी लक्षात घेण्याची गरज आहे की उत्पादन खर्चापेक्षा कमी भावामध्ये साखर बाजारपेठेमध्ये विकावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे आपण कधी लक्षात घेणार आहोत की नाही? भोसलेजी, हा विषय खूप मोठा आहे. खरं तर वेळाभावी मला तुम्हाला थांबवावं लागतंय. पुन्हा कधी असा योग आला तर आपण या विषयावर जरूर उत्तर चर्चा अशी रंगूया. आज आपण या मुलाखतीसाठी खास आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.